तर युद्धामुळे इंधन पुरवठा होणार अशी अफवा पसरल्यानंतर इंधन भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि मोठ्या प्रमाणावर इंधन भरून घेतलं। त्यामुळे आज सकाळपासूनच नाशिकच्या मनमाडसह विविध शहरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला। नागरिक आणि वाहन चालकांची गैरसोय झाली। इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे कुठंतरी इंधन टंचाई होईल अशी जी अफवा जी आहे ती जोरात पसरली आणि या ठिकाणी आपण जर बघू शकतो की नाशिक जिल्ह्यातल्या विविध पेट्रोल पंपावर काल संध्याकाळपासून नागरिकांनी जी आहे ती पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती। अचानक मागणी वाढल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते पेट्रोल पंपावर जे आहे ते ड्राय झाल्याचे पाहायला मिळते। मी बघू शकतो की मी आता मनमाडच्या HP पेट्रोल पंपासमोर उभा आहे। या ठिकाणी पेट्रोल पंप जो तो पूर्णतः ड्राय झाला पाहायला मिळतोय। पेट्रोल शिल्लक नाही अशी काहीशी स्थिती निर्माण झाली। त्यामुळे सकाळी कामावर जाणारे चाकरमानी असतील किंवा वाहनधारक असतील यांना पेट्रोल डिझेल न मिळावे मोठी गैरसोय झाली। आपण जर पाहिलं तर पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही या अफवेमुळे नागरिकांमध्ये पॅनिक असं वातावरण निर्माण झालं होतं आणि नागरिक दुचाकीस्वार असतील वाहनधारक असतील ते मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावर गर्दी केली। जे नागरिक जे ते 100-200 पेट्रोल भरत होते त्यांनी 1000-1500 असं पेट्रोल भरलं आणि मोठा साठा जो तो या ठिकाणी करून ठेवतोय। नागरिकांमध्ये कुठेतरी पेट्रोल मिळणार नाही अशी जी भावना जी निर्माण झाली त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक जे ते इंधनाचा साठा जो आहे तो करून घेत आहे। त्याचा परिणाम जो आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की विविध जे पेट्रोल पंप असतील ते ड्राय होत आहे आणि त्याच्यामुळे टंचाई निर्माण होते। दुसरीकडे जर पाहिलं तर पेट्रोल पंप चालकाने जे ती पेट्रोल आणि डिझेलची मागणी जी ती कंपनीकडे केली आहे त्यांच्याकडनं जे ती मागणी जी ती पुरवठा जो तो सुरळीत केला जातोय। नागरिकांना व्यवस्थित पेट्रोल मिळेल अशी जी आव्हान जे ते देखील पेट्रोल पंप चालकांकडे केलं जातंय। मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्यामुळे नागरिक या ठिकाणी गर्दी करतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो पेट्रोल पंप ड्राय होण्यावर होतोय। नागरिकांनी घाबरू नये, पॅनिक होऊ नये, नागरिकांना सुरळीत पेट्रोल आणि इंधनाचा पुरवठा जो आहे तो केला जाईल असं आव्हान जे आहे ते आता प्रशासन असेल किंवा पेट्रोल पंप चालकांकडे केलं जातं। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।